झी 24 तास एक पाऊल पुढे। राजस्थान रॉयल्सची अटक झालेली आहे। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। श्रीशांत आणि अन्य दोघांना अटक झालेली आहे। काही बुकींनाही या संदर्भात अटक झाल्याची माहिती आहे। सध्या आयपीएलचा 6वा सीझन सुरू आहे आणि या आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपाखाली श्रीशांत आणि इतर राजस्थान रॉयल्सच्या 2 खेळाडूंना अटक झालेली आहे। आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमर, काय अधिक माहिती आहे? श्रीशांत आणि राजस्थान रॉयल्सच्या 2 अन्य खेळाडूंना अटक झाली आहे। भूषण, पीटीआय कडून ही न्यूज आलेली आहे की स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा श्रीशांत जो भारतीय टीम कडून सुद्धा खेळलेला फास्ट बॉलर आहे त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याशिवाय 2 राजस्थान रॉयल्सच्या प्लेयर्सला सुद्धा स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे। भूषण, स्पॉट फिक्सिंग म्हणजे असं ठरवून केलेला नो बॉल किंवा व्हाईट बॉल याला स्पॉट फिक्सिंग म्हणतात। आणि यापूर्वी इंग्लंडमध्ये जेव्हा पाकिस्तानी प्लेयर्सवर काही स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते आणि त्यानंतर ते सिद्ध झाले होते आणि त्यांना त्यानंतर बॅन सुद्धा आयसीसीने घातलं होतं। त्यामुळे एकूणच हे प्रकरण जे आहे ते आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंगचं जे प्रकरण उघडकीस झालंय हे अतिशय गंभीर असं म्हणता येईल। भूषण, खरं आणि अमर, खरं तर गेल्या 5 सीझनमध्ये असं म्हटलं जात होतं की आयपीएल मध्ये फिक्सिंग असू शकतं। या निमित्ताने ते पुढे आलंय। भूषण, आयपीएल मध्ये प्रत्येक वेळेस आरोप झालेले आहे फिक्सिंगचे, पण यावेळेला प्रथम अशी मोठी कारवाई आणि थेट अशी कारवाई दिल्ली पोलिसांनी केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही बुकींना सुद्धा अटक केलेली आहे। म्हणजे एकूणच हा ट्रॅप लावून पोलिसांनी केलेले एक जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यानुसारच त्यांनी पूर्ण कारवाई केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय टीमचा एखादा माजी प्लेअर या प्रकरणात सापडत असेल तर नक्कीच एक गंभीर प्रकरण आहे। याची सर्वांना दखल घ्यावी लागेल आणि क्रिकेटला एक बट्टा आता म्हणावा लागेल। खरं अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आयपीएल मधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा श्रीशांत आणि आणखी 2 खेळाडूंना अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। काही बुकींनाही अटक झाल्याची सध्या माहिती मिळतेय। झी 24 तास एक पाऊल पुढे।